वाशिम शहरातील महात्मा फुले भाजी बाजार व्यापार संकुलात अनेक वर्षांपासून भाजी बाजार भरत असला तरी सध्या या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण झाले। बाजार परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग, सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झालेत। नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात असून भाजी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय। वाशिम जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडू लागले असून वन्य प्राण्यांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। ही परिस्थिती लक्षात घेऊन वन विभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। या पाणवठ्यांमध्ये दिवसातून 2 वेळा टँकरद्वारे पाणी सोडलं जात असल्याने वन्य प्राण्यांना मोठा दिलासा मिळतोय। जंगलातच पाण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने वन्य प्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्तीकडे येण्याचं प्रमाण कमी होते। या उपक्रमामुळे हरिण, नीलगाय, रानडुक्कर, माकडं तसेच पक्ष्याची तहान भागवली जात आहे। भिवंडी बसस्थानकाची प्रचंड दुरावस्था झाली। बसस्थानकाची इमारत अनेक वर्षांपासून धोकादायक, कर्मचारी आणि प्रवाशांना कोणत्याच सुविधा नसल्याचे देखील भीषण वास्तव समोर आले। प्रशासनाकडे आम्हाला दुसऱ्या डेपोमध्ये जी सवलत आहे त्या सर्व सवलती, कमीत कमी पाणी, झोपायची सुविधा चांगली। ही बिल्डिंग जुनी झाली, पडली तर एखाद्या भीती वाटते। इथं झोपायचा विषय म्हटला की ते पहिले ते खोपटा साफ करायचा, नंतर आतून टाकून झोपायचं। जर रात्री 2-3 वाजता ड्युटी सरली तर एवढ्या रात्री माणूस घरी जाऊ शकत नाही। इथं झोपायचं म्हटलं तर रात्री ते साफसूफ करून तिथे झोपायचं आणि 1-2 तासात काय झोप होणार आहे? इतके मच्छर आहेत इथं, तिथे झोप होत नाही। शेड्यूलचे 11 तास काम करून आराम 5 तास ड्युटी, 5 तास तरी व्यवस्थित झोप मिळावी। बुलढाणा आणि जळगावच्या सीमेवर असलेल्या धरण गावाजवळ भीषण अपघात घडलाय। महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग लागल्याची माहिती आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। खान्देशकडून मलकापूरच्या दिशेने जात असताना धरणगाव परिसरातील नदीजवळ पोहोचताच ट्रकला अचानक आग लागली। पाहता पाहता आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। तुळजाभवानीच्या खजिन्यात 2 वर्षात सोने चांदीची भर पडली। 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर पडल्याची माहिती आहे। देशभरातून तुळजाभवानी चरणी भाविकांची प्रचंड गर्दी नेहमीच पाहायला मिळते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।